नमस्कार मंडळी, मी अश्विनी आणि तुम्ही बघताय आज काय विशेष। तर आज आपण बनवणार आहोत ब्रेड क्रम घरच्या घरी। तर ब्रेडचं पॅकेट आणलेलं असेल आणि त्याच्यापासून बरंच काही बनवून झालं, पण तरीसुद्धा ब्रेड उरलेत आणि एक्सपायरी डेट पण जवळ आली आहे, तर काळजी नको। अशा ब्रेडपासून आपण लगेचच ब्रेड क्रम बनवूयात आणि ते पण ओव्हन नसताना सुद्धा गॅसचा वापर करून। तर ब्रेडचे तुकडे करून घ्यायचे आणि मिक्सरवरून अशी पावडर करून घ्यायची। थोडी जाडसरच पावडर करायची आहे, खूप बारीक पावडर करू नका। त्यानंतर गॅसवर तवा किंवा कढई, जाडबुडाचं कोणतंही भांडं चालेल, ते ठेवायचं आणि अगदी बारीक गॅसवर आपल्याला हे ब्रेड क्रम आहेत ना ते भाजून घ्यायचे आहेत। लक्षात ठेवा, ब्रेड क्रम ओले असतात आणि ते आपल्याला पूर्ण कोरडे करून घ्यायचे आहेत। व्यवस्थित भाजू द्यायचं, अगदी वेळ द्यायचा, जसा रवा आपण भाजतो त्या हिशोबानेच, आणि नंतर त्यांना थंड करत ठेवायचं। पूर्ण थंड झाल्याशिवाय आपण भरणीत ठेवू शकत नाही। आता बघा, मी तुम्हाला आवाज ऐकवते ब्रेड क्रमचा। तर इथे आपले ब्रेड क्रम आहेत ते रेडी आहेत। त्याच्यामध्ये पाण्याचा बिलकुल अंश उरलेला नाहीये। आता एका कंटेनरमध्ये थंड झाल्यानंतर आपण भरून ठेवणार आहोत। आता माझ्याकडे ही बरणी आहे, पण तिचं तोंड बारीक आहे, त्यामुळे त्यात ओतताना सांडू शकतं। म्हणून मग मी काय केलं, इथे एक ट्रिक वापरली आणि अशा पद्धतीने एक जाडसर कागद घेतला आणि तो याच्यामध्ये ठेवून दिला आणि वरतून मग ब्रेड क्रम जे आहेत ते त्या बरणीमध्ये ओतायला घेतले। तर हे ब्रेड क्रम तुम्ही फ्रीजमध्ये 2-2.5 महिने आरामात ठेवू शकता। याच्यापासून चिक्कार रेसिपी बनवता येतात, कोटिंगसाठी वापरता येतात। तर छानपैकी असे ब्रेड क्रम बनवा, एखाद्या कंटेनरमध्ये ठेवून द्या आणि फ्रीजमध्ये ठेवून 2 ते 3 महिने वापरा। इथे तुमचे पैसे पण वाचले आणि ब्रेड क्रम बाहेरून आणायचे पण वाचले। आहे की नाही डबल ट्रिक? तर नक्की अशा पद्धतीने ब्रेड क्रम घरच्या घरी बनवून वापरा। आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।